नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी भरती होऊ पाहत आहेत, त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. आता फडणवीस सरकारचे 150 दिवस पूर्ण झाल्यानंतर अनेक विभागाच्या भरती यामध्ये येणार आहेत. त्यामध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये पोलीस भरती आहे, त्यानंतर तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये त्याची जाहिरात होऊन जाईल. महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या आहेत. काही महानगरपालिकेच्या जाहिराती येणं बाकी आहे. तर इथून पुढच्या कालावधीमध्ये बऱ्याच विभागाच्या भरती होणार आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. तुम्ही फक्त या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि तुमच्या हक्काची पोस्ट तुम्हाला मिळवायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर सांगली, मिरज आणि तासगाव, बघा या ठिकाणी मिरज, सांगली आणि तासगाव इथं जे रुग्णालय आहेत, शासकीय रुग्णालय याच्यामध्ये 263 पदांची या ठिकाणी भरती होत आहे आणि मुलांनो, चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. जर इथं तुम्ही बघितलं तर ड वर्गाची जी पदं आहेत, ती पदं या ठिकाणी भरायची आहेत आणि त्याच्यामध्ये इथं तुम्हाला दिसत असेल की ही जी पदं आहेत, बघा या ठिकाणी मिरजसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरजमध्ये ही पदं भरायची आहेत आणि ही पदं जवळ किती आहेत बघा. जर वरची आपण पकडली तर ही 47 आणि ही खालची जवळ 80 पदं आहेत. ही एकूण 80 ही पदं फक्त मिरजमध्ये भरायची आहेत मित्रांनो. आणि इथं या ठिकाणी बघा, शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज हे जवळ 18 या ठिकाणी पोस्ट आहेत आणि त्यानंतर इथं जर बघितली तुम्ही तर या 9 आहेत, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं या पोस्ट आहेत आणि त्यानंतर जर तुम्ही पद्मभूषण वसंतदादा पाटील सांगलीसाठी जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला 12 पोस्ट दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण पदसंख्या दिलेली आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर कक्ष सेवकसाठी खूप मोठी मुलं प्रयत्न करताना दिसून येतात आणि त्याची पदसंख्या जवळ 51 अशी असणार आहे. आता ही मित्रांनो, जर तुम्हाला डिटेल जाहिरात जर बघायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ही PDF पाहू शकता. त्यामध्ये कोणते पद, त्यानंतर पात्रता काय आहे, त्यानंतर इथं तुम्हाला पगार दिलेला आहे बघा. परंतु त्याच्या अगोदर आपण बघूया की या ठिकाणी सुद्धा बघा, ही 21 पदं आहेत. म्हणजे टोटल 128 पदं. 21 पोस्टसाठी 128 पदं या ठिकाणी भरायची आहेत. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीमध्ये. आणि तासगावमध्ये बघा, हे 5 पोस्ट आहेत आणि याच्यामध्ये एकूण 8 पदं भरायची आहेत. ही 8, त्यानंतर ही 128, त्याचबरोबर या ठिकाणी 80, त्यानंतर बघा वरची आपण बघितली ती 47 आणि या सगळ्यांची जर बेरीज केली मित्रांनो तर ही 263 पदं होतात आणि या ठिकाणी तुम्हाला मोठी संधी आहे भरती होण्याची. सांगली जिल्ह्याच्या आसपास जी मुलं आहेत त्यांना किंवा सांगली जिल्ह्यातल्या मुलांना ही चांगली संधी आहे आणि या संधीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आता ही जी परीक्षा होणार आहे मित्रांनो, ही परीक्षा IBPS या कंपनीमार्फत होणार आहे आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये IBPSचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. त्यामुळं ही भरती प्रक्रिया IBPS राबवणार आहे आणि IBPS मार्फत याचे पेपर होणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. आता तुम्हाला ही जी काही जाहिरात आहे, कोणत्या कास्टसाठी किती जागा असतील, या जर सगळ्या तुम्हाला बघायच्या असतील तर ही जी वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे www.gmcmiraj.edu.in किंवा सांगली.government.in या संकेतस्थळावरती या ठिकाणी ही सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध होईल. तिथे जाऊन तुम्ही ही संपूर्ण जाहिरात बघू शकता किंवा टेलिग्राम चॅनलच्या आमची जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या चॅनलला जर तुम्ही जॉईन झाला तर तिथे तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी माहिती देण्यात येईल. तर मित्रांनो, ही चांगली संधी आहे. ही संधी दवडू नका. बऱ्याच अशा पोस्ट आहेत की त्याच्यामध्ये अनेक वॅकन्सी आहेत. तर या ठिकाणी बघा, इथे सुद्धा कक्ष सेवकला 14 आहेत. त्यानंतर बघा इथे 16 आहेत प्रयोगशाळा परिचारला. तर अशा पद्धतीने मित्रांनो, चांगली संधी आहे. ज्यांचं क्वालिफिकेशन असेल, प्रत्येक पोस्टसाठी वेगळं क्वालिफिकेशन आहे, त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहे. आता इथं तुम्हाला दिलंय की जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक 22/8/2025. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याचा दिनांक आहे 14/9/2025.
त्यानंतर अंतिम दिनांक आहे 4/10/2025 रात्री 12 वाजेपर्यंत आणि ऑनलाईन पद्धतीने शुल्क तुम्ही भरू शकता 4 तारखेपर्यंत. म्हणजे अर्ज सादर करण्याची आणि ऑनलाईन शुल्क भरण्याची जी प्रक्रिया आहे, त्याची शेवट तारीख असणार आहे ती म्हणजे 4 तारीख 4/10 रात्री 12 पर्यंत असणार आहे आणि तुम्हाला जी परीक्षेचं हॉल तिकीट आहे, ते परीक्षेचं हॉल तिकीट 10 दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे, 10 दिवस अगोदर. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, की 4 तारीख शेवट आहे 4/10 त्याच्यानंतर एकदा ही फॉर्म भरण्याची प्रोसेस झाली, तर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचा पेपर होणार आहे. म्हणजे नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये तुमचा या ठिकाणी पेपर होणार आहे. त्यामुळे चांगला वेळ सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि यासाठी तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. जर तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही दिलेल्या WhatsApp नंबरवरती कॉल करू शकता, मेसेज करू शकता किंवा आमच्या टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी तुम्ही जॉइन होऊ शकता. तिथं तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळेल. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. अजून तुम्ही जर बघितलं तर महानगरपालिकेच्या सुद्धा जाहिरात यायला सुरू आहे. कोणत्याही क्षणी तलाठीची जाहिरात येणार आहे. ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या आणि तलाठी परीक्षा आहे ती सुद्धा या ठिकाणी TCS किंवा IBPS मार्फत होणार आहे आणि सिलेबस दोन्हींचा जवळ-जवळ सेम आहे. त्याच्यामध्ये कुठलाही फरक असणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ज्या काही संधी आहेत त्या संधी दवडू नका. तुम्हाला अजून जर ज्या कुठल्या महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या हव्या असतील तरी सुद्धा आमचं टेलिग्राम चॅनेल जॉइन करा. तिथं तुम्हाला सर्व प्रकारच्या जाहिराती आणि स्पर्धा परीक्षेसाठी लागणारं सर्व मटेरियल या ठिकाणी उपलब्ध आहे. आता इथं सुद्धा काय म्हटलेलं आहे बघा, की अर्ज सादर करण्याचा कालावधी, अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याचा सविस्तर तपशील तुम्हाला मी जे मगाशी सांगितले त्या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी चेक करायचं आहे. इथं सुद्धा ही www.rozgar.swayam.government.in माननीय जिल्हाधिकारी सांगली यांची सांगली.gov.in तसेच www.gmcmirage.education.in या संकेतस्थळावरती तुम्हाला भेट द्यायची आहे. तिथं तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळेल आणि फॉर्म भरल्यानंतर जी काही माहिती आहे तुमच्या मेलला येईल किंवा तुम्हाला मेसेजला येईल. त्यामुळं जो फोन नंबर तुमचा चालू आहे, ज्याच्यावरती ते सगळे ईमेल किंवा मेसेज वगैरे येणार आहे, तोच नंबर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरताना फिलअप करायचा आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर या संधीचा मित्रांनो फायदा घ्या. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि तुमचं सिलेक्शन या भरतीमध्ये व्हावं एवढीच एक अपेक्षा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.